नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्यामध्ये स्वागत आहे. आजची भरती म्हणजेच माझं गाव डॉक अंतर्गत 495 पदांची नवीन पदभरती निघालेली आहे. ही पदभरती निघालेली आहे संरक्षण मंत्रालय आणि भारत सरकार अंतर्गत. यामध्ये शैक्षणिक पात्रता फक्त 8वी 10वी व ITI पास असणे आवश्यक असणार. तुम्हाला या व्हिडिओमध्ये या भरतीची संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवट नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. जर तुम्ही अजूनपर्यंत एम्स अंतर्गत जी नवीन पदभरती निघालेली आहे तुम्ही ती व्हिडिओ नसेल बघितली तर मी या डिस्क्रिप्शनमध्ये त्यासाठी लिंक देत आहे, तुम्ही ती पण व्हिडिओ नक्कीच बघा किंवा चॅनल जाऊन बघू शकतात. आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हॉट्सअप चॅनलचे लिंक आणि फेसबुक पेजचे लिंक दिली आहे, तर आपण नक्कीच फॉलो करा. तर चला आजच्या भरतीकडे वळूया. तर बघा, ही पदभरती निघालेली आहे माझं गाव डॉक सेल्फ बिल्ड लिमिट अंतर्गत. यामध्ये एकूण जागा असणार आहेत 495. बघा, मंत्रालय कोणतं असणार? संरक्षण मंत्रालय आणि भारत सरकार अंतर्गत. अर्ज करण्याची पद्धत पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे. नोटीस ठिकाण हे तुमचं मुंबई महाराष्ट्र असणार आहे. बघा की आता कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा असणार आहेत. तर सर्वप्रथम बघा, येथे ग्रुप एच्या पदाकरता 10वी पास विद्यार्थ्यांकरता 100 जागा असणार आहेत. आणि त्यानंतर ग्रुप बीच्या म्हणजेच ITI ज्यांनी पास केले त्याच्यासाठी 355 जागा रिक्त असणार. ग्रुप सीच्या उमेदवारांकरता फक्त 40 जागा येथे रिक्त असणार. बघा, तुम्हाला तर यामध्ये कोणकोणते पदे असणार आहेत आणि यामध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय असणे आवश्यक असणार. ग्रुप ए मध्ये बघा विविध पदे आहेत, ज्यामध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिशियन, फिल्टर हे पदे आहेत. यामध्ये तुम्हाला 10वी पास असणे आवश्यक असणार आणि या गटांसाठी प्रशिक्षण कालावधी 2 वर्षाचा असून वय मर्यादा ही तुमची 15 ते 19 वर्ष असणार आहे. त्यानंतर ग्रुप बी ज्यामध्ये ITI 5 उमेदवारांसाठी बघा कोणकोणते पदे असतात, ज्यामध्ये फिल्टर, त्यानंतर मेकॅनिकल, इलेक्ट्रिशियन, ICT, SM, इलेक्ट्रॉनिक आणि मेकॅनिकल, RAC, त्यानंतर फिल्टर आहे, प्लंबर आहे, वेल्डर आहे, कोपा आहे आणि वुडन वर्क टेक्निशियन हे पदे असणार, ज्यामध्ये ITI संबंधित जे पण कोर्स आहेत ते कंप्लीट करणे उमेदवारांनी आवश्यक असणार त्यानुसार पदाकरता. त्यानंतर बघा 8वी पास उमेदवारांकरता तर यामध्ये कोणते पद असणार, ज्यामध्ये तुमचं इथे वेल्डर पदे रिक्त असणार आणि यामध्ये तुम्हाला शैक्षणिक पदार्थ फक्त 8वी पास असणे आवश्यक असणार. त्यानंतर बघा, आता यामध्ये तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणे आवश्यक असणार. 10वी पास उमेदवारांकरता SSC परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असणारे आणि काही ट्रेडसाठी सायन्स आणि मॅथमॅटिक्स विषय आवश्यक असणारे, ज्यामध्ये बघा जनरल, OBC आणि EWS इतर प्रवर्गासाठी किमान 50% गुण असणे आवश्यक असणार 10वी मध्ये. ITI उमेदवारांकरता संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक असणारे. गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन ITI संस्थेतून शिक्षण घेणे आवश्यक असणारे. 8वी पास उमेदवारांकरता ग्रुप सी करता तुम्ही अर्ज करू शकतात 8वी उत्तीर्णांनी. त्यानंतर बघा, आता यामध्ये एज लिमिट काय लागणार आहे. ग्रुप ए करता 15 ते 19 वर्ष, ग्रुप बी करता 16 ते 21 वर्ष आणि ग्रुप सी करता 14 ते 18 वर्ष तुमची एज लिमिट असणार आहे. त्यानंतर बघा, यामध्ये ॲप्लिकेशन फी किती लागणार आहे. जनरल, OBC, SE, BC, EWS, AFC उमेदवारांकरता 100 रुपये प्लस बँक शुल्क. त्यानंतर बघा, SC, ST आणि इतर उमेदवारांकरता कोणती ॲप्लिकेशन फी घेतली जाणार नाही आहे. त्यानंतर बघा, आता यामध्ये तुमचं सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे. सर्वप्रथम तुमची CBT बेस्ड म्हणजेच कम्प्युटर बेस्ड एक्झाम घेतली जाणार आहे, ज्यामध्ये 100 गुणांची ऑनलाईन परीक्षा होणार. परीक्षेचा कालावधी हा 2 तास असणार आहे आणि यामध्ये जे प्रश्न असणार आहेत ते तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार असणार आहेत. त्यानंतर बघा, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आणि त्यानंतर तुमचं इथे मेडिकल एक्झामिनेशन होणार आहे. बघा, तर तुमचे एक्झाम सेंटर कोणते असू शकतात. मुंबई, ठाणे, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, लातूर, कोल्हापूर आणि नाशिक हे तुमचं परीक्षेचे ठिकाणं असणार आहेत. त्यानंतर बघा, आता असे कोणते डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार तरच तुम्ही इथे अप्लाय करू शकता. सर्वप्रथम तुमच्याकडे फोटो, सिग्नेचर, आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यानंतर तुम्ही कास्टमध्ये असेल तर कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल. त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेट तुमचं 8वीचं जे तुम्ही ITI पास केलं आहे किंवा 10वी पास केले त्यासाठी तुमच्याकडे असणे आवश्यक असणार तरच तुम्ही इथे अप्लाय करू शकता. बघा, ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट ही 11 जून 2026 पासून झालेली आहे व ॲप्लिकेशन लास्ट डेट ही 1 जुलै 2026 असणार आहे. तुमची जी परीक्षेची तारीख आहे ती 25 जुलै 2026 असणार आहे.
मित्रांनो, जे कोणी पण या भरतीसाठी पात्र असेल तर नक्कीच फॉर्म भरा आणि तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ॲप्लिकेशन लिंक आणि नोटिफिकेशन लिंक भेटून जाईल.